मी प्राध्यापक कृष्णकुमार गावण अविस्मरणीय या माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे आपले हार्दिक स्वागत. आपण आज खरं बऱ्याच महिन्याने भेटत आहोत. आपल्याला माहिती आहेच की मनोरंजन क्षेत्रामध्ये माझा प्रवेश झाला तो केवळ शंकर जयकिशन यांच्या संगीताच्या स्फूर्तीमुळेच, त्यांच्यावरील अपार प्रेमामुळे. आणि त्यामुळे यादे शंकर जयकिशनसारखे कार्यक्रम आम्ही करू शकलो, ज्याला शंकरजी स्वतः उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमची पुढील 48 वर्षाचा प्रवास जो आहे तो सुखकर झाला. शंकर जयकिशन यांचं संगीत पुढल्या पिढ्यांपर्यंत जावं या प्रामाणिक हेतूने मी गेल्या वर्षी शंकर जयकिशन यांच्या कारकिर्दीवर आधारित यादे शंकर जयकिशन हे पुस्तक संपादित केलं. आणि नुकतंच म्हणजे 25 मेला शंकर जयकिशन यांच्या नावाने पुरस्कारही सुरू केला, जो शंकर जयकिशनची गाणी, जास्तीत जास्त गाणी ज्यांनी लिहिली त्या स्वर्गीय हसरत जयपुरींना मरणोत्तर प्रदान केला. हा पुरस्कार स्वीकार करण्याकरता त्यांचे सुपुत्र अख्तर जयपुरी हे उपस्थित होते. तर आता ही पिढी पुढची शंकरजींचं संगीत नेणार की नाही त्याच्याकरता अनेक प्रयत्न माझे सुरूच आहेत. आणि सुरुवात घरूनच का करू नये म्हणून मी ह्या कार्यक्रमाचं ब्रोशर जे छापलं इव्हेंटचं ते माझ्या नातवाच्या हातात दिलं आणि त्याला बोलवून मी शंकर जयकिशनच्या तस्विरी पुढे एक फोटो काढला. माझा हा नातू श्लोक कोरगावकर, ज्याचं वय 7 वर्ष आहे. फोटो काढल्यानंतर तो मला म्हणाला, आबा तुमच्या देवांचा मी चित्र छान काढतो बघा. आणि त्याने वही पेन्सिल घेऊन एक 10-15 मिनटात झराझरा माझं दैवत शंकर जयकिशन त्याच्या ड्रॉइंगच्या वहीवर उतरवलं. हा प्रसंग खरंच अविस्मरणीय होता. पण श्लोकचं मला आठवतं की जो 3-4 वर्षाचा असतानाच त्याच्यामधील हा स्पार्क, चित्रकलेसंबंधीचं प्रेम आम्हाला दिसून आलं. खरं म्हणजे आमच्या गावण खानदानामध्ये कोणी चित्रकलेमध्ये हुशार नव्हतं. मी तर जेमतेम काठावर पास व्हायचो किंवा दांडीगोल असायची. कोरगावकर घराण्यामध्ये देखील कोण चित्रकला एवढे मनापासून शिकलेलं नाही. परंतु हा स्पार्क त्याच्यामध्ये 3-4 वर्षाचा असतानाच कळत होतं की इतर मुलांपेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी अधिक आहे, काहीतरी स्पेशल आहे. म्हणून आम्ही सर्वांनी त्याला उत्तेजन दिलं आणि त्याला खेळण्यांबरोबर पेन्सिल, कलर्स हे सतत आणून देत राहिलो. काही पुस्तकांमधून तो चित्र काढू लागला. काही एकदा तर त्याचे वडील सोफावर बसले असताना त्याने चित्र काढलं. श्लोकने जे चित्र काढलं ते कसं काढत गेला तो, आणि त्याला पार्श्वसंगीतही शंकर जयकिशनच्या सुरांनी त्याला सजवलं आहे. श्लोकचा आणखी एक गुण किंवा वैशिष्ट्य म्हणजे त्याला संगीताबद्दलचं असलेलं आकर्षण. तो गाणी मनापासून ऐकत असतो, नवी जुनी. आणि त्यामुळे तो सध्या पियानो शिकायला जात आहे. आणि मी असं अनुभवलं आहे की सुरांशी त्याची ओळख अतिशय सहजपणे होत आहे. मला खात्री आहे की शंकर जयकिशनची एखादी धून तो पियानोवरती उत्तमपणे साकार करेल, त्यावेळेला मला धन्य झाल्यासारखं वाटेल. अशी प्रगती होत राहावी या दृष्टीने आज मी तुम्हाला एक विनंती करत आहे की हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर कराल, सबस्क्राईब कराल आणि श्लोकच्या या पहिल्याच व्हिडिओला नक्कीच शुभेच्छा द्याल. धन्यवाद.